मंडळी नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडी जोरदार आता घडू लागलेल्या आहेत. एकीकडे भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने या महाराष्ट्रातील राजकारण फोडाफोडी करून ज्या पद्धतीने राष्ट्रवादी शिवसेना यांच्यामधले अंतर्गत वाद लावून सत्ता स्थापना करून या ठिकाणी महाराष्ट्राच्या सत्तेचा खरा मोठा पक्ष स्वतःला म्हणून घेणारा भारतीय जनता पक्ष या ठिकाणी तडजोडीचं राजकारण करताना दिसत आहे. मंडळी, ज्या पद्धतीने अजित पवार यांचा मृत्यू झाला हे गूढ पूर्णतः अजून उकललेलं नाही. जनतेच्या मनामध्ये या ठिकाणी शंका आहेत. या शंकांचं निरसन पूर्ण झालेलं नाहीत. चौकशी समिती आणि इथला कुठलाही अहवाल आलेला नाही. तर या ठिकाणी ज्या पद्धतीने राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येण्याची हालचाल अजित पवार यांनी चालू केली होती, ती मात्र राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनाच आता विलिनीकरण नको आहे. ज्या शरद पवारांनी पक्ष मोठा केला, ज्या शरद पवारांनी पक्ष उभा केला आणि त्यांनी सर्व नेत्यांना या ठिकाणी संधी दिली, आज तेच नेते डोईजड झालेत. यांच्या काळ्या कारनाम्याच्या फायली, ईडी लागलेली मागे ससेमिरा, या सर्व गोष्टी जनतेच्या समोर आहेत. मंडळी, रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण मुद्दे या ठिकाणी संपूर्ण जनतेसमोर आणले. याचबरोबर ती विदर्भातील नेत्याची फाईल आणि तटकरी, त्याचबरोबर ती या ठिकाणी दादांमध्ये झालेले वाद, पटेल यांची असलेली साथ, दादांना एकटं पाडण्याची हालचाल भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावरती ही मंडळी काम करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे. या ठिकाणी उत्तर देत असताना सुनील तटकरे असतील किंवा आता प्रफुल्ल पटेल हे मात्र संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे नेते असल्यासारखं वावरत आहेत. ज्या शरद पवारांनी यांना मोठं केलं, आज त्या शरद पवारांच्या पक्षा हायजॅक यांनी केलेला आहे. तर या खऱ्या राष्ट्रवादीचा आणि खऱ्या शिवसेनेचा निकाल सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टालाही मात्र निकाल द्यायला अजून किती वर्ष जातील हेही सांगता येत नाही. याच सत्तेत बसलेल्या नेते मंडळीने या ठिकाणी जे राजकारण सुरू केलेलं आहे ते बघता महाराष्ट्रामधील जे राजकारण आहे आणि या ठिकाणी जे स्थानिक पक्ष संपवण्याचा घाट घातलेला आहे, एकीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं पुढे काय होणार या सगळ्या गोष्टी समोर असतानाच सुनील तटकरे यांना प्रश्न विचारल्यानंतर सुनील तटकरे यांनी मात्र या ठिकाणी भारतीय जनता पक्षच आमचा बॉस असल्याचं बोललेलं आहे. मंडळी, जे पोटात तेच ओठात आलं हीच जनतेच्या समोर आता येऊ लागलेलं आहे. दादा गेल्यानंतर पक्षाचा मालक मीच असल्याचं वावरत आणि बोलणं प्रफुल्ल पटेल यांचं आहे. तर माझ्या पक्षाचा, आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेऊ असं तटकरे म्हणत आहेत. मात्र आम्हाला विलिनीकरण करायचं असेल किंवा कोणाला सोबत घ्यायचं असेल तर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला विचारावं लागेल. पक्ष यांचा, शरद पवारांचा की भारतीय जनता पक्षाचा हे मात्र कळत नाही. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये या दोघांविषयी पुन्हा एकदा प्रचंड चीड आणि लोकांमध्ये राग समोर येतोय. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी तटकरे आणि पटेल हे जनतेमध्ये आता व्हिलनच्या भूमिकेत दिसत आहे असं तरी सध्या जनमानसाच्या भूमिकेमुळे समोर येताना दिसत आहेत. तटकरेंची भूमिका आणि पटेलांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असल्याचं समोर येत आहे. याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा. धन्यवाद.